नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी हरभरा असो, ज्वारी असो, गहू असो, जे काही रब्बी सीझनमध्ये जी पिकं निघतात तुमच्या शेतकरी मित्रांनो, ती पिकं जर तुम्हाला हमी भावाने विकायची असतील, आता महत्त्वाचं जास्त म्हणजे हरभरा पीकच खूप शेतकरी हमी भावाने विकतात. राज्य शासनाकडून ज्याप्रमाणे सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू केली जाते, त्याप्रमाणे हरभऱ्याचीही हमी भावाने खरेदी केली जाते. परंतु शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. कारण ते जर तुम्ही काम नाही केलं तर तुमचं हरभरा असो, जे काही तुमचं पीक हमी भावाने विकायचं असेल, तर ते पीक तुम्हाला विकता येणार नाही. तर महत्त्वाची कोणती गोष्ट शेतकरी मित्रांनो, तर या पिकाची नोंद तुम्हाला सातबाऱ्यावर करणं आवश्यक असतं. जर त्याची नोंद ई पीक पाणीच्या माध्यमातून सातबाऱ्यावर जर पिकाची त्या नोंद नसेल, तर त्या पिकाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणीद्वारे सातबाऱ्यावर जर त्या हरभरा पिकाचे असो, जे काही हमीभावाने पीक तुम्हाला विकायचं आहे, त्याची जर नोंद तुमची सातबाऱ्यावर झालेली नसेल आणि ई पीक पाणीची मुदत रब्बी हंगामाची जर संपलेली असेल, तरीही तुम्हाला नोंद करता येते आणि ती नोंद करूनच तुम्हाला त्या पिकाची हमीभावाने विक्री करता येणार आहे. तर कशी आहे, तर सध्या रब्बी हंगाम 2025-26ची जी ई पीक पाणीची मुदत आहे शेतकरी स्तरावर, ती मुदत सध्या संपलेली जरी असली तरी सहाय्यक स्तरावरून फक्त 8 ते 10 दिवस आपल्यासाठी आहेत. 10 मार्चपर्यंत काहीतरी मुदत आहे सहाय्यक स्तरावर पिकाची नोंद करण्याची. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं हरभरा पीक आहे किंवा इतर कोणचं रब्बीतलं पीक आहे आणि त्यांना हमीभावाने जर विक्री करायची असेल, तर सहाय्यक स्तराच्या माध्यमातून आपल्या सातबाऱ्यावर हरभरा पिकाची नोंद करून घ्या, तरच तुमची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. किंवा जर त्या पिकाची नोंद जर सातबाऱ्यावर नसेल, तरीही तुम्हाला अडचण येऊ शकते, खरेदी केली जाऊ शकणार नाही. त्यामुळं 10 मार्चपर्यंत अशी काहीतरी मुदत आहे. तर 10 मार्चच्या अगोदर सहाय्यक स्तरावर ई पीक पाणीची नोंद आपल्या सातबाऱ्यावर करून घ्या. आता हे पीक झालं जरी हरभरा जरी असलं, तर त्याचबरोबर कांदा कांदा पिकाची नोंद असणं आवश्यक आहे. भविष्यात जर तुम्हाला राज्य शासनाकडून कांद्यासाठी अनुदान देण्यात आलं आणि जर कांद्याच्या पिकाची नोंद नसेल, तर तुम्हाला ते अनुदान मिळू शकणार नाही. त्यामुळे या नोंदी 10 मार्चच्या अगोदर, ज्या काही तुमच्या रब्बी पीक ई पीक पाणीच्या नोंदी राहिल्या असतील, त्या 10 मार्चच्या अगोदर सहाय्यक स्तरावरून करून घ्या. तलाठ्याशी संपर्क साधा. तलाठी सहाय्यक स्तरावरून ई पीक पाणीची नोंद करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये सहाय्यक असतात. सहाय्यकाच्या माध्यमातून आपली नोंद हरभरा असो, कांदा असो, गहू असो, ज्वारी असो, हरभरा असो, ज्या काही पिकं आहेत तुमची, त्या पिकाची नोंदी करून घ्या. तरच तुम्हाला भविष्यात शासनाच्या अनुदान असो, जे काही नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याची भरपाई तुम्हाला मिळू शकणार आहे. त्याचबरोबर हमीभावाने खरेदी केली जाऊ शकणार आहे. त्यामुळे ही जे अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. खूप शेतकरी हरभरा खरेदी केंद्रावर नेतात, परंतु त्याची नोंद सातबाऱ्यावर नसल्यामुळं शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते आणि तेव्हा मुदत संपलेली असते. त्यामुळं अजूनही मुदत आहे. मुदतीच्या अगोदर हरभरा पीक असो, इतर कोणतीही जी पिकं आहेत, त्या पिकाच्या नोंदी करून घ्या आणि भविष्यात शासनाचा योजनांचा लाभ घ्या. तरच तुमचं खरेदी केंद्रावर हरभरा असो, इतर जे काही पीक आहे ते खरेदी केलं जाणार आहे हमी भावानं. त्यामुळं 10 मार्चच्या अगोदर हरभरा असो वा इतर रब्बीतले जे काही पिकं आहेत, ते सातबाऱ्यावर नोंदी करून घ्या. तरच तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ भेटेल. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.